रायगड, लोणावळा, पुणे अशा विविध ठिकाणी भूतान देशातील एका तरुणीवर दुष्कृत्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली. शिक्षणासाठी मदत केली आणि गैरफायदा घेतल्याचा आरोप तरुणीनं केलाय. ही मुलगी 2020 पासून पुण्यात राहतेय. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्तानं या तरुणीला आरोपींनी राहण्यासाठी जागा आणि शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्यानंतर त्यांनी ओळखीचा गैरफायदा घेतल्याचं उघडकीस आलंय. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणीची आरोपी ऋषिकेश सोबत ओळख झाली. त्यानंतर ऋषिकेशने तिची ओळख शंतनू कुकडे सोबत करून दिली. शंतनू कुकडे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा माजी पदाधिकारी असून नुकतंच काही दिवसांपूर्वी त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी शंतनू कुकडे याच्यासह ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, ॲडव्होकेट विपिन बिडकर, सागर रासगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासिन मेमन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार शंतनू कुकडे हा मुख्य आरोपी आहे. ही तरुणी गेल्या 4-5 वर्षांपासून शंतनू कुकडे याला ओळखत होती. शंतनू कुकडे हा पुण्यात एक संस्था चालवत होता. या संस्थेत त्याने तरुणीला राहण्यासाठी जागा दिली होती. या दरम्यान शंतनूनं तिचा गैरफायदा घेतला. तर 1-2 वर्षांनी शंतनूचे मित्रही तिकडे येऊ लागले. हे सगळेजण अनेकदा बाहेरही जायचे. या मित्रांनी रायगड, लोणावळा, पुणे येथे वेगवेगळ्या ठिकाणी तरुणीचं शोषण केल्याचं तरुणीनं म्हटलं आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, लोणावळा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.